नमस्कार. नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता त्यासोबतच आता 11व्या देखील हप्त्याचा कालावधी संपलेला आहे. मग हे तीनही हप्ते कधी भेटणार? कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार? आणि त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी ज्या अफवा गेल्या 2-3 दिवसांमध्ये पसरल्या आहेत, की ही योजना बंद झाली, याचा हप्ता मिळणार नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. या सर्व अफवा खऱ्या आहेत की नाही याची तर उत्तरं पाहूयातच. परंतु जो काही 9वा, 10वा आणि 11वा हप्ता थकीत आहे, तो हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल? जो जुलैच्या एंडला जमा होणे अपेक्षित होतं, परंतु तो आत्तापर्यंत का नाही झाला? ऑगस्टच्या 3 तारखेपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही का नाही झाला हा हप्ता? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या सर्व प्रश्नांचे समाधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिले तर जो काही नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता ज्याचे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यासोबतच काही न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर या योजनेबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. जसं की काही ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळले जाणार असल्याचा दावा केला जातोय किंवा त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी असा संभ्रम निर्माण होतो की खरोखरच ही योजना बंद झाली का? किंवा ते शेतकरी अपात्र ठरले का? तर प्रत्यक्षात पाहिल्यास नमो शेतकरी योजनेमध्ये सुमारे 90 ते 92 लाख लाभार्थी आहेत आतापर्यंत. ही आपल्याला माहितीच आहे गोष्ट. तर यापैकी मागील जो हप्ता आला होता, म्हणजे यापूर्वीचा जो हप्ता होता, 8वा हप्ता, तो तब्बल 89 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यासोबतच कर्जमाफीसाठी जी तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी ज्या 56 लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास 30 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी होते आणि त्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची जी काही रक्कम आहे त्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे जर याच्या आधीच्या म्हणजे पहिल्या 3 याद्यांमध्ये जर नमो शेतकरीचे पात्र लाभार्थी जे होते त्यापैकीही शेतकरी जर ह्याच्यामध्ये आहेत ह्या यादीमध्ये, तर याच्या पुढीलही शेतकरी हे नमो शेतकरीचे जेवढे पात्र लाभार्थी आहेत त्यांना देखील हा हप्ता मिळणारच आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आता ही कर्जमाफीची ही पुढील यादी कधी लागणार आणि नमो शेतकरीचाही पुढील जे काही राहिलेले 3 हप्ते आहेत ते हप्ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. आता या संदर्भामध्ये शासन किंवा कृषी विभाग किंवा सहकार विभाग, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून अशी कोणतीही घोषणा किंवा शासनाचा कोणताही निर्णयाची जी-आर वगैरे जारी करण्यात आलेला नाही की हे शेतकरी वगळण्यात येणार आहेत, जे नमो शेतकरीचे पात्र शेतकरी आहेत. त्यामुळे केवळ कोणीतरी सांगत आहे माहिती, कोणत्यातरी बातम्यांमध्ये सांगत आहेत, यावर विश्वास ठेवून तुम्ही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांनी सगळ्यांनीच संभ्रमात पडू नये आणि याच्यामध्ये विश्वास ठेवून तुम्ही आता सध्या कर्जमाफीचा लाभ मिळणारच नाही किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळणारच नाही, अशा कोणत्याही संभ्रमात राहू नका. कारण जशी कर्जमाफी ही सगळ्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. त्यापैकी जे ITR भरत आहेत, जे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहेत सॉरी, त्या सर्व शेतकऱ्यांना फक्त तो लाभ मिळत नाहीये, ही आज जाहीर झाले फक्त. परंतु बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना तो लाभ मिळतोय. तसाच नमो शेतकरीचा जे काही राहिलेले हप्ते आणि पुढील हप्ते आहेत, ते सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आहेत. मग आता ही योजना सुरू राहणार का पुढे? तर आता सध्या तरी ही योजना सुरू आहे. सुरू राहणार की नाही पुढे हे नाही माहिती, पण आत्ता सध्याला ही योजना सुरू आहे. आता याचा कोणताही अधिकृत खुलासा कुठल्याही माध्यमाकडून, कोणत्याही जे काही पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून झालेला नाही. त्यामुळे आता सध्या ही योजना सुरू आहे. उगीच अपूर्ण बातम्या किंवा जी काही माहिती नाही त्याही बातम्या देऊन जे कोणी व्हिडिओज टाकतायत त्या अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा कोणत्याही न्यूज चॅनलवर विश्वास ठेवून, कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवून तुम्ही नमो शेतकरीचा हप्ता आपल्याला येणार नाही असं मनामध्ये कुठल्याही गोष्टींचा संभ्रम बाळगू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आता अशा प्रकारच्या बातम्यांमुळे जे काही शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडला असेल आता सध्या, तर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून कसल्याही प्रकारे वगळण्यात येत नाहीये. हा आता सध्या जे आहे ते अपडेट्स आहेत. यासोबतच शासनाने संपूर्ण प्रकरणावर जितक्या होईल शक्य तितक्या लवकर या सर्व गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होईल. मग आता हे नमो शेतकरीचे थकीत हप्ते
आता आपल्याला माहितीच आहे कोणते कामे करावी लागतात, काय करावे लागतात, जसं की आधार सीडिंग, लँड सीडिंग किंवा तुमची KYC कंप्लीट असणं जरुरी आहे. ह्या सर्व कामांसोबत जे पात्र लाभार्थी आहेत नमो शेतकरीचे, त्यांचे 9वा, 10वा व 11वा हप्ता हा 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर येऊ शकतो. आता जेवढ्या पण काही असे विशेष दिवस असतात, म्हणजे जसं की 15 ऑगस्ट असू द्या किंवा कोणताही महत्त्वाचा दिवस जो असतो राज्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतीच्या जे काही देशाच्या दृष्टिकोनातून, त्या सर्व दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय बजावले जातात आणि काही निर्णयांना डायरेक्ट डिक्लेअर केलं जातं. त्यापैकी नमो शेतकरीचे थकलेल्या हप्त्यांना देखील आपण तसंच म्हणू शकतो की 15 ऑगस्टच्या दिवशी हा हप्ता वितरित होण्याची दाट शक्यता आहे. आता यासोबतच जर कोणाला काही प्रश्न पडला असेल आणि जर हा हप्ता जे काही आधीचे हप्ते आहेत, त्या हप्त्यांसोबतच कुणाकुणाचे 8वा हप्ता आला नसेल, कुणाकुणाचा 7वा हप्ता आला नसेल, तेही हप्ते येतील का? तर हो, कारण की आता सध्या 3 हप्ते पेंडिंग असल्यामुळे सरकारला जेवढे काही नमो शेतकरीचे हप्ते ज्यांचे पेंडिंग आहेत, ते क्लिअर करणं वेळेमध्ये आवश्यक आहे. कारण की आता सध्या प्रत्येक शेतकरी प्रश्न विचारतोय, की सरकारला ही योजना जर सुरू आहे, तर आम्हाला हप्ता मिळणार कधी? त्यामुळे या योजनेचे पैसे देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि सोबतच कर्जमाफीची देखील रक्कम सध्या जमा होणं सुरूच आहे. पुढील याद्या जमा होणं, पुढील याद्या ज्या काही लागत आहेत आता सध्या, आजपासून परत दुसरी यादी लागतीये, म्हणजे उद्या तुम्हाला सगळ्यांना दुसरी यादी परत दिसणार आहे. म्हणजेच पहिल्या ज्या 3 याद्या पहिल्या दिवशी डिक्लेअर केल्या होत्या आषाढी एकादशी दिवशी, त्याच्यानंतरची 4थी, 5वी, 6वी किंवा 4थी यादी म्हणा, दुसऱ्या इतर बँकांची राहिलेल्या शेतकऱ्यांची ही जाहीर होणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी आणि कर्जमाफी दोन्हीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. धन्यवाद.